ठीक आहे, तर आज आपण बघणार आहे स्टार डेल्टा वगैरे वगैरे हे कसं सॉल्व्ह करायचं हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन लिहा. 3 रेजिस्टन्सेस of 8 ohm each are connected in delta. 3 resistances of 8 ohm each are connected in delta. Full stop. Find the equivalent star connected network. Find the equivalent star connected network. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? डायग्राम वगैरे काही दिलेलं नाहीये. आपला आपण डायग्राम ड्रॉ करूया. डेल्टा मध्ये आहे 3 रेजिस्टन्सेस. याचा करायचा आहे स्टार. काय असणार आहे व्हॅल्यू सांगा बरं. तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलं होतं. तुम्हाला काय आठवतंय का? डेल्टा मध्ये आहे, समजा याला म्हटला ए, याला म्हटला बी, सी किंवा काही जण 1 2 3 काही म्हणा. आता याचं नाव काय? आर ए बी. याचं नाव म्हणणार आर बी सी. याचं नाव म्हणणार आर ए सी. याचं आपल्याला करायचं आहे स्टार. ठीक आहे. या स्टारचे नाव काय असणार? नोड एबीसी. या रेंजचं नाव असणार आर ए, याचा आर बी, याचा आर सी. ठीक आहे. असं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर डायरेक्ट मी काय सांगणार तुम्हाला, याचा आन्सर काय असणार बघा. 0 एवढा आन्सर मिळाला पाहिजे. ठीक आहे. 2.6667 म्हणजे आपण 2.67 म्हणू. कसं? तर डायरेक्ट आपण आन्सर सॉल्व्ह करू. पेपरला कसं द्यायचं ते आपण सॉल्व्ह करू. तुम्हाला तयार करायचं आहे हे असं डेल्टा तयार करायचा आहे. तर स्टार तयार करायचा आहे, तुम्हाला दिला डेल्टा. आपण काय म्हणतो यामध्ये आता? याचा फॉर्म्युला काय असतो? जो काय आर ए आहे, कसं केलं जातं? आता हा आर ए कुठं आहे बघा. हा आहे आर ए. हा कुठं आहे? त्याच्या आजूबाजूला कोण आहे बघा. हे दोन आहे त्याच्या आजूबाजूला. आपण काय करतो याचा? आर ए बी इंटू आर ए सी अपॉन सगळ्यांचे ऍडिशन. आर ए बी प्लस आर बी सी प्लस आर ए सी. तसंच आर बी म्हणजे काय मिळणार? आर ए बी इंटू आर बी सी अपॉन आर ए बी प्लस आर बी सी प्लस आर ए सी. तसंच आर सी म्हणजे काय मिळणार? आर ए सी इंटू आर बी सी अपॉन आर ए बी प्लस आर बी सी प्लस आर ए सी. ठीक आहे. किती मिळते मग बघा. सगळे 8च आहे. म्हणजे काय मिळणार? 16/24 म्हणजेच चेक करा. आज मी 64/24. परत तुला आणि काय आता चेक करा काय मिळतं. चेक करा सेम मिळतंय का. बर, मी डायरेक्ट कसं काय लिहिलं ते पण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. जर कोणाच्या लक्षात असेल तर ते सांगतील. मी डायरेक्ट 2.67 कसं म्हटलं होतं. म्हणू नका, पुस्तकात बघून सांगितलं होतं. सांगा कसं ओळखलं की डायरेक्ट 2.67 असणार आहे. हे मी शिकवतानाच तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर व्हिडिओ नंतर चेक करा. स्टार डेल्टा कधी शिकवलं तेव्हाचं लेक्चर चेक करा. त्यात मी हे तुम्हाला शॉर्ट मध्ये कसं काढायचं हे पण सांगितलं होतं.
आता तुम्ही मला सांगा, मी कसं डायरेक्ट काढलं इथं उत्तर? अरे कोणाला माहित आहे का नाही? पॅरलल मध्ये नाही बा, पॅरलल मध्ये नाही. हे सगळे कसे आहेत म्हणतो आपण? डेल्टा, डेल्टा इज नॉट इक्विव्हॅलंट टू पॅरलल. सर पण तसं सेम येतंय. कसं सेम येतंय? म्हणजे पॅटर्न बघा, अरे सेम येते म्हणून काय तिकडे तसं काढायचं का? काहीही का? यावेळी आला असेल. आठवत आहे कोणाला काय? तर मी एक वाक्य तुम्हाला असं म्हटलं होतो की जर 3 रेजिस्टन्स डेल्टामध्ये जोडलेले आहेत, तिघांचे व्हॅल्यू सेम आहेत, तर जो काय इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मिळेल तो काय म्हटलो आपण, दिलेल्या एका डेल्टाचा 1/3 असणार. म्हणजे इथं बघा 3 रेजिस्टन्स डेल्टामध्ये आहेत, तिघांचे व्हॅल्यू सेम आहेत 8 ओहम, मग त्याचा 1/3 किती मिळणार? मिळाला आपल्याला किती? किती मिळाला? 8/3 म्हणजे झाला 2.6667, म्हणजे आपण 2.67. ठीक आहे. तर तसंच जर काय म्हटलं आपण, आणि काय म्हटलं होतं, जर समजा डेल्टा मध्ये कनेक्ट केलेले असतील, जर डेल्टा मध्ये 3 रेजिस्टन्स आहेत आणि हे तिन्ही काय म्हणणार आपण, सेम व्हॅल्यूचे असतील, तर जो काय उलटा समजा, आता काय म्हणणार आपण, समजा स्टार तुम्हाला दिलेला जर स्टार मध्ये असेल रेजिस्टन्स, ठीक आहे, स्टार मध्ये रेजिस्टन्स आहेत समजा, आणि त्या तिन्ही स्टारचं व्हॅल्यू सेम आहे, तर जो काय तुम्हाला इक्विव्हॅलंट डेल्टा मिळेल तो दिलेल्या स्टारच्या रेजिस्टन्सच्या तिप्पट असणार. ठीक आहे. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राईट इक्विव्हॅलंट स्टार रेजिस्टन्सेस फॉर द गिवन डेल्टा नेटवर्क. Write equivalent star resistance for the given delta network. Okay. आहे 4 ohm, 8 ohm, 12 ohm, 10. ठीक आहे. पहिलं काम काय असेल, इथे काय म्हणतो आपण, पहिला 12 ohm and पहिला आपण तर 12 ohm and 10 ohm are in parallel. ठीक आहे. मग काय होणार, 12 ohm पॅरलल टू 10 ohm इज इक्वल टू किती मिळते बघा आणि पटकन सांगा. 5.45 ओहम. ठीक आहे. ठीक आहे. मग आता सर्किट काय होता, हा डेल्टा, आता असा डेल्टा होईल, हा 4 ओहम, हा 8 ओहम, हा होणार 5.45 ओहम. ठीक आहे. बघा आता यात काय वेगळंच आपल्याला यामध्ये आहे,
आपलं काम काय बघायला म्हणजे आपलं काय करायचं, याला करायचं आपल्याला स्टार मध्ये. समजा याला मी म्हणतो आता, याला 1 म्हणतो, 2 म्हणतो, 3 किंवा ABC काही म्हणा. मग आता R1 काय असणार, हा इथला म्हणणार आपण R1. इथं आपण जो नवीन तयार करणार स्टार हा काय असेल, याला म्हणणार R1, R2 आणि R3. आता R1 काय असणार, शेजारी 4 into 5.45 upon 4 plus 8 plus 5.45 म्हणजे काय मिळेल, हो ठीक आहे. बरं, हे कळलं का सगळ्यांना? हे सगळं सांगताना आवाज होता ना? किती मिळतोय व्हॅल्यू बघा बरं आणि सांगा. नाही, बरं कळलं का नाही काय झालंय, काय लिहिलंय इथपर्यंत? कळलं असेल तर काय पुन्हा सांगायची गरज नाही. हो समजलंय, ठीक आहे. R2 1.83 ओहम, ठीक आहे. 1.83 ओहम, 835. बर, दोघांमध्ये तुम्ही समजोता करा आणि मला सांगा काय लिहूया फायनल आपण. ठीक आहे. 835 तर 84 लिहायला पाहिजे, इथं परत खोडावं लागेल. 83, 834. बर ठीक आहे. कॉन्फिडन्स तो देखो, सगळे एकदम जोरात सांगताय. 1.83 ठीक आहे. बरं ठीक आहे, पुढे नेक्स्ट R3 सांगा. R3 R3
2.5 एम्पियर. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर? कोण कोण आहे? सगळ्यांना क्लिअर झालं का? दिग्विजय, कळलं का? कुठं एम्पियर? कुठं आहे? कुठं आहे एम्पियर? ठीक आहे. दिग्विजय, अरे दिग्विजय कुठे गेला? आहे का नाही? कळलं का? अरे दिग्विजय कुठं गेला? हा, मला वाटतं काय फक्त स्क्रीन चालू ठेवून गेला काय म्हटलं. आपल्याला प्रेझेंट सिस्टीम काय नाही आहे. ठीक आहे, बर. आता नेक्स्ट, आता हा तुम्ही सॉल्व्ह करून सांगायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन घ्या. फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल. फाइंड the equivalent resistance between terminal A and B, A and B for a circuit shown in figure. ठीक आहे, तुम्हाला काही म्हटलेलं नाहीये की स्टार टू डेल्टा वापरायचा आहे का डेल्टा टू स्टार, असं तुम्हाला काहीही म्हटलेलं नाहीये. ठीक आहे, तुमचं तुम्ही ठरवू शकता. काय दिसतंय तुम्हाला? कसं सॉल्व कराल? बोला लवकर, काय कसं सॉल्व करूया? मला येत नाही, तुम्ही सांगा. इलेक्ट्रिकलच्या लोकांना हे जास्त माहित असतं, त्यामुळे तुम्ही सांगा. पॅरलल पहिल्यांदा, बर. कोणतं पॅरलल आहे सांगा बरं. पॅरलल कोणतं आहे सांगा लगेच. पहिले दोन आणि शेवटचे दोन. आता कोणते पहिले दोन, कोणते शेवटचे दोन? तर बाकीचे लवकर बोला. बाकीचे श्रुतिका, सानिका, दिग्विजय. अरे बोला बोला लवकर. मला एक सांगा इथं.
आता कोणतं काय पॅरलल आहे का? यापैकी कोणतं काही पॅरलल आहे का? आहे का नाही? इसमें से कोई पॅरलल है क्या? आहे का नाही? लवकर बोला. काय चाललंय? बरं, आता कोणतं काय पॅरलल आहे का? हे आता सेकंड फिगर ड्रॉ केलं बघून, हे बघून इथं कुठं कोण काय पॅरलल दिसतंय का? नाही. मला सांगा, हा जो इथं ड्रॉ केलाय हा पहिला आणि हा इथं ड्रॉ केलाय दुसरा, हे दोन सर्किट सेम आहेत का वेगळे आहेत? हे दोन्ही डायग्राम सेम आहेत की वेगळे आहेत? अरे बोला लवकर. सेम, बरोबर. दीक्षा, उत्तर मिळालं का तुझं? पॅरलल आहे का यातलं कोणतं? नाही आहे यातलं कोणी पॅरलल. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे काय दिसते बघा यामध्ये, आत काय आहे स्टार, बाहेर काय आहे डेल्टा. मग एक तर आतला स्टारचा पहिला डेल्टा करा किंवा बाहेरच्या डेल्टाचा पहिला स्टार. ठीक आहे, आपण काय करतो, काय दिसतं आपल्याला, सगळ्यांची व्हॅल्यू काय 444 ओम आहे. डेल्टाचा स्टार केला तर 4/3 4/3 4/3 पॉईंट मध्ये मिळेल. त्यापेक्षा काय करूया आपण, हा जो आतला स्टार आहे याला पहिला कन्वर्ट करूया डेल्टा मध्ये. ठीक आहे, तुम्ही काही नाव ॲज्युम करा, ABC किंवा यालाच काय म्हणा आपण 1 2 3 काही नाव म्हणा. ठीक आहे, यातनं आता नवीन R12 काय मिळेल, या स्टारचा तुम्ही डेल्टा करणार आहे. काय म्हणायचं आपण, कन्वर्ट इनर स्टार टू डेल्टा. इनर स्टार टू डेल्टा म्हणजे काय, 4 ओहम 4 ओहम 4 ओहम. ठीक आहे, याच्यावरनं काय होईल, आता यातनं काय मिळणार पुन्हा इथं, हा जो रेजिस्टन्स असेल याला काहीतरी नाव असेल, समजा याला म्हटलं असेल R12, हा R21 R13. R12 चा फॉर्म्युला काय असणार, आता काय करायचं आपल्याला, या स्टार वरून डेल्टा करायचा आहे. अशा वेळी आपण काय म्हणतो, म्हणजे इथं आपण एक रजिस्टर ॲज्युम करून फाइंड करतोय. बरोबर, आता याचा व्हॅल्यू काय असेल, इथं काय म्हणणार आपण, न्यूमरेटर सगळ्यांचा सेम काय असतो तो, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 4 × 4 + 4 × 4 + 4 × 4 डिवाइड बाय काय, तर पुन्हा 4 इथला काढायचा आहे, म्हणजे याचा ऑपोजिट म्हणजे हा डिवाइड करतो आपण, म्हणजेच काय मिळेल, हा 16 16 16 48/4. हे तोंडीच आपण सांगू शकतो की हा 12 ओहम असणार आहे. कळतंय, तसंच तुम्ही R21 आणि R13 फाइंड करा. आता नवीन सर्किट काय होईल बघा, हा पहिला बाहेरचा 4 आहे तसा. ठीक आहे, हा म्हटला आपण A, हा म्हटला B. हे 4 ओहम 4 ओहम 4 ओहम आहे तसं. ठीक आहे, आता काय झालं यामध्ये, इथे बघा, हे आता या आतल्या स्टारचा झालाय डेल्टा. ठीक आहे, त्या डेल्टाचं व्हॅल्यू काय सगळे 12 ओहम.
आता काय म्हणतो इथं, म्हणजे याच्या आत पण एक डेल्टा झालाय तयार आता. असं लिहूया आपण. ठीक आहे ना. सगळ्याच व्हॅल्यू काय 12 ओहम 12 ओहम आणि हा 12 ओहम. आता काय दिसतंय, हे दोन कसे आहेत, पॅरलल. हे पण पॅरलल, हे पण पॅरलल. म्हणजे काय म्हणतात, 12 ओहम पॅरलल टू 4 ओहम. म्हणजे काय मिळतंय, 12 ओहम पॅरलल टू 4 ओहम किती मिळते, 4/16 म्हणजे 3 मिळते का, बरोबर 3 ओहम मिळते. म्हणजे हा डायग्राम काय म्हणतो आपण आता, हा असा होईल इथं. हा पण झाला 3 ओहम, बरोबर. आपल्याला पाहिजे इकडचा रेजिस्टन्स, इकडचा म्हणजे काय दिसतंय यामध्ये आता, इथं लिहितो मी therefore RAB इज इक्वल टू काय म्हणणार, हे 3 आणि 3 कशा आहेत बघा, सलग आहेत म्हणजे सिरीज. 3 + 3 पॅरलल टू या 3 म्हणजे 6 पॅरलल 3 असतो 18/9 म्हणजे 2 ओहम. हा झाला तुमचा आन्सर. कळलं का सगळ्यांना, सगळ्यांना कळलं का. दिग्विजय कळलं का नाही. ठीक आहे. तर हा असा 1-2 एक्झाम्पल आपण आज बघितलेले आहेत. उद्या आपण अजून बाकीचे एक्झाम्पल बघूया, कारण मी जरा जास्त स्टुडंट याची वाट बघतोय, कारण कसं हे परत नंतर काय कळणार नाही. तेव्हा बाकीच्यांना आज मेसेज करा, एक मेसेज तुम्ही बोलत असालच, सगळ्यांना मेसेज करा की उद्यापासून लेक्चर बुडू नका. ठीक आहे. फोन करा त्यांना, काय कसं उठवायचं उठवा, पण त्यांना लेक्चरला यायला सांगा. ठीक आहे. कारण की आपण पुढचा हे झालं तर मग मेश नोडल तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे हे बेसिक तर तुम्हाला यायला पाहिजे, आणि हा सब्जेक्ट पुढे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे. त्यामुळं ॲब्सेंटी जास्त नको.